आम्ही पहाटे 4 वाजता हिंगोलीला आम्ही सगळे कार्यकर्ते पोहोचलो मुंबईहून आणि आज सकाळीच पहिल्यांदाच आलोय मी आता आमच्या मुटकुळे दादा यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज त्यांच्या घरी इथे आलेली आहे आणि आनंद होत आहे कारण मुटकुळे साहेब हे नेहमीच राजू सातो साहेब यांचे सहकारी दोघं सहकार्याने काम करत होते जिल्ह्यामध्ये. आपण नेहमी बघितलंच असेल कारण दोघांना सुद्धा हिंगोलीचा विकास हेच दोघांचंही ध्येय होतं आणि म्हणून दोघांनी नेहमीच हातात हात धरून काम केलेलं आहे या हिंगोलीच्या विकासासाठी आणि त्याच्यामुळेच सर्वप्रथम मी मुटकुळे दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेले आहे. काल तुम्ही प्रवेश केला परंतु राज्यभरातून जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी टिकी झोड उठवली आहे की आणि इथं हिंगोलीत देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रेस घेतली. ते म्हणाले की प्रज्ञाताईंनीच गटबाजी चालवली होती, त्यांच्या गटबाजीमुळेच 2 माजी आमदार, 2 विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि बरेच पदाधिकारी काँग्रेस सोडून गेले होते. आता जिल्ह्यामध्ये मागच्या काळात काय झाले आपण सगळे जिल्ह्यातले आहात, आपल्याला सगळ्यांना सुद्धा पूर्ण माहिती आहे, त्याच्यामुळे त्यावरती भाष्य करायची काही मला गरज नाहीये आणि माझ्यासाठी आता मी फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि विकास काम करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. काँग्रेसच्या नेत्यांचं असंही म्हणणं आहे की रनिंग आमदारकी सोडून आपण जे आहे ते भाजपला साथ देण्यासाठी गेलात कारण विधान परिषदेमध्ये जे आहे ते विरोधी पक्षनेता पद मिळू नये यासाठी तुम्हाला भाजपनं आपण सहभागी झाल्याचा स्पष्ट आरोप आहे. हे बघा, विरोधी पक्षनेता चा जो काही विषय आहे ते विधान परिषदेचे सभापती ठरवतात. आताच डिसेंबरमध्ये अधिवेशन झालेलं आहे आणि सदस्य संख्या जर असती तर पहिल्या दिवशीच विरोधी पक्षनेतेपद मिळालं असतं. त्याच्यामुळे त्या विषयावर मी खूप लहान आहे बोलण्यासाठी आणि मी आता भाजपमध्ये राजीनामा देऊन एवढ्यासाठी आलेली आहे कारण विकास कामांसाठी मी सुद्धा भाजपचे एक कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करणार आहे. नाही, परंतु तरी विद्यमान आमदारकी सोडून कुणी एवढं धाडस करत नाही. आपण अत्यंत म्हणजे राजकीय सर्व सुरू असताना चांगलं कारण आमदारकी सोडून कुणी जात नाही. आपलं काय नेमकं ध्येय होतं, काय मानस आहे? ध्येय मी सांगितलं ना दादा, विकास करणं हाच एक ध्येय आहे. राजू सातो साहेब यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मला मुटकुळे दादांची सुद्धा साथ आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज सोशल मी मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहे की आपण गतवर्षी म्हणाला होता जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये आले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होता की आम्ही एकनिष्ठ लोक आहोत, आम्ही राहुल गांधीचे सैनिक आहोत, आम्ही पक्ष सोडून कुठं जात नसतो, परंतु आता विपरीतच घडले. दादा, ह्याबद्दल जर आपण बघितलं तर आता बरेच विषय असे आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळतील. काही गोष्टींमध्ये तथ्य असतं, काही मध्ये नसतं. आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आज मी आता भाजप परिवारामध्ये सामील झालेली आहे. आता हिंगोलीच्या भाजपला आणि राज्यभरात काय नेमकं प्रज्ञाताईंकडून काय योगदान मिळणार आहे? मी आता भाजपची कार्यकर्ता म्हणून इथे काम करणार आहे आणि मला जे काही पक्ष जबाबदारी देईल, जे काही मला जिल्ह्यामध्ये सुद्धा मुटकुळे साहेब सांगतील ते मी काम इथे करणार आहे आणि देवाभाऊंच्या जो महाराष्ट्रामध्ये विकास करण्याचं जे त्यांनी धडाडी चालवली आहे त्याच्यात एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा इथे काम करणार आहोत. परंतु राजीव सातव जे दिवंगत तुमचे पती होते आणि त्यांनी त्याची तह हयात काँग्रेसमध्ये केली, त्यांनी भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात त्यांनी काम केलं होतं, परंतु तुम्ही आता मात्र तुमच्या कारकिर्दीमध्ये भाजपमध्ये सामील झाला. हे बघा, विचारसरणी ही सगळ्यांची सर्वप्रथम एकच असते की जिल्ह्याचा विकास करणे आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह होता की विकास जर करायचा असेल तर आपल्याला ह्या परिवारात आलं पाहिजे. चर्चा अशी आहे की तुमच्या मागे आणखी काही कार्यकर्ते आणि काही मोठे पदाधिकारी जाणार आहेत, काही कळेल कोण आहे आता आणि कोण येणार आहे सोबत? चर्चा मी आपल्याकडूनच ऐकते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त नावं माहीत असतील. आपण जर सांगितलं तर बरं होईल.